पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार संतोष राघव ब्राह्मणे वयोवर्ष 44 यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबीने शुक्रवारी दिनांक 15 रंगेहात पकडले। ही कारवाई थेट पोलीस ठाण्याच्या आवारात झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडालीये। मिळालेल्या माहितीनुसार दावचवाडी येथील एका शेतकऱ्याचा शेती रस्त्याच्या वादावरून तक्रार अर्ज दाखल झाला होता। या प्रकरणाची चौकशी हवालदार संतोष ब्राह्मणे यांच्याकडे सुरू होती। तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतीही पोलीस कारवाई न करण्यासाठी ब्राह्मणे यांनी 5,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला। ठरल्याप्रमाणे पोलीस ठाण्याच्या आवारात लाचीची रक्कम स्वीकारताना संतोष ब्राह्मणे यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। या कारवाईमुळे पिंपळगाव बसवंत परिसरात चर्चांना उधाण आले असून पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। पुढील तपास एसीबी विभागाकडून सुरू आहे। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव।